जग लाडके जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल। सकाळी 6 वाजताच जहाज भारतात पोहोचलं। फैजराह बंदरातून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतात पोहोचलं। यूएई बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज थोडक्यात बचावलं होतं। राज्यात आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा। मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, सातारामध्ये सकाळपासूनच नागरिक रांगेमध्ये उभे। ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक पुरते हैराण। राज्यात व्यावसायिक गॅसचा अभूतपूर्व तुटवडा। कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या। गॅस टंचाईमुळे शिवभोजनापासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू। संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाटलाही गॅस टंचाईचा फटका। राज्यात अवैध सिलेंडर साठवणुकीवरती सर्जिकल स्ट्राईक। गोंदियामध्ये 85 ठिकाणी तर जालन्यामध्ये आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळा बाजार वाढला। लग्न सराईला गॅस टंचाईची झळ। गॅस अभावी केटरर्स हवालदिल। पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट, तर नंदुरबारमध्ये 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणीत। सोलापूरमध्ये एलपीजी गॅस पंपावरती गॅसचा तुटवडा। पंप बंद ठेवण्याची वेळ। एलपीजीच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची वाढ। राज्यसभेच्या 37 सदस्यांचा कार्यकाळ आज संपला। राजकारणामध्ये कधीच फुल स्टॉप नसतो। मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांचा आदर्श घ्या। राज्यसभेतील निवृत्त सदस्यांसाठी पंतप्रधान मोदींचा गौरवोद्गार। स्वघोषित कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक। 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। दरम्यान चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कोणाची? सुषमा अंधारेंकडून ट्विट करत सवाल उपस्थित। विमान अपघातावरून रोहित पवारांची पुन्हा पत्रकार परिषद। महत्त्वाचे मुद्दे पुरावे समोर आणणार असल्याची रोहित पवारांची माहिती। अपघातावरती विधान भवन संसदेत चर्चा होत नसल्याचा संताप। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या सेनेला खिंडार। 6 पैकी 4 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत सामील। नगरसेवकांच्या पक्षांतरानं राजकीय समीकरणं बदलणार।